हीट या चॅप्टरमधील जी सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत ती आता आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिलं एक्झाम्पल आहे, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 किलोग्रॅम ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. पाच किलोग्रॅम मास असलेलं वॉटर त्याचं टेम्परेचर आपल्याला 20 डिग्री सेल्सिअसपासून 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढवायचं आहे. तर अशा वेळी त्या वॉटरला आपल्याला किती हीट एनर्जी द्यावी लागेल हे काढायचं आहे. मग या ठिकाणी जी काही माहिती दिलेली आहे त्याच्या आधारे आपण या ठिकाणी दिलेल्या क्वांटिटी सर्वप्रथम मांडू. गिव्हनमध्ये काय काय दिलेलं आहे पहा. वॉटरचं मास दिलेलं आहे. मास किती दिलेलं आहे? 5 kg. त्यानंतर त्या वॉटरच्या टेम्परेचरमध्ये किती बदल होणार आहे? 20 डिग्री सेल्सिअसपासून 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. म्हणजे चेंज इन टेम्परेचर याच्यासाठी आपण सिम्बॉल घेतो डेल्टा टी. किती होणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस मायनस 20 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती? 80 डिग्री सेल्सिअस इतका चेंज होणार आहे. 20 पासून 100 पर्यंत म्हणजे 80 डिग्रीचा फरक पडणार आहे. किती चेंज होणार आहे टेम्परेचरमध्ये? तो चेंज इन टेम्परेचर आपण इथे दाखवलेला आहे 80 डिग्री सेल्सिअस. यानंतर या ठिकाणी वॉटरची स्पेसिफिक हीट आपल्याला घेता येते. वॉटरची स्पेसिफिक हीट 1 असते. सीजीएसमध्ये 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस आणि एसआय युनिटमध्ये 1 किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअस या युनिटमध्ये घेतो. इथे आपल्याला मास एसआय युनिटमध्ये दिलेलं आहे म्हणून आपण स्पेसिफिक हीट एसआय युनिटमध्ये घेतलेली आहे. लक्षात राहू द्या, वॉटरची स्पेसिफिक हीट 1 असते. सीजीएसमध्ये ती कॅलरी ग्राम डिग्री सेल्सिअस असते. तर एसआय युनिटमध्ये किलो कॅलरी पर किलोग्रॅम डिग्री सेल्सिअसमध्ये असते. जरी आपल्याला वॉटरची स्पेसिफिक हीट दिली नाही तरी आपल्याला ती मनाने घेता येते. किती? 1. त्यानंतर या ठिकाणी पहा, आपल्याला वॉटरचं मास माहीत आहे, वॉटरच्या टेम्परेचरमध्ये पडलेला फरक माहीत आहे आणि वॉटरची स्पेसिफिक हीट माहीत आहे. जर आपण या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे m इंटू c इंटू डेल्टा टी या तिघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय निघते हो? त्या वॉटरने त्या ठिकाणी ॲब्सॉर्ब केलेली हीट निघते. म्हणजे हीट गेनड बाय वॉटर किंवा त्यालाच आपण हीट एनर्जी आहे म्हणून एनर्जी गेनड बाय वॉटर आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो. आता मला सांगा, वॉटर किती हीट एनर्जी गेन करतं? जेवढी आपण पुरवली. बरोबर आहे. म्हणजेच एनर्जी टू बी सप्लाइड टू वॉटर. जितकी एनर्जी आपण सप्लाय केलेली आहे वॉटरला तितकीच एनर्जी वॉटर गेन करतो. मग वॉटर किती एनर्जी गेन करतो हे आपण या फॉर्म्युल्याने काढू शकतो.
आणि मग वॉटरने किती एनर्जी गेन केली हे जर आपण या फॉर्म्युल्याने काढलं तर तेच काय असतं, आपण एनर्जी सप्लाय केलेली जी काही असते तीच असते, तेवढीच असते. मग या फॉर्म्युल्यामध्ये आपण किमती ठेवू. मास आहे 5 इंटू स्पेसिफिक हीट आहे 1 इंटू चेंज इन टेम्परेचर आहे 80 डिग्री सेल्सिअस म्हणजे 80. या तिघांचा गुणाकार जर आपण केला 5 एक 5 पंचाटी 40 आणि हा 0 400 काय निघाली सप्लाय केलेली एनर्जी. हीट एनर्जी आपण एकतर कॅलरी किंवा किलो कॅलरीमध्ये मोजतो. इथे आपण SI युनिटमध्ये घेतलं आहे म्हणून SI युनिट आपण या ठिकाणी काय लिहिणार, किलो कॅलरी. तर या पद्धतीने अर्थातच आपल्याला काय लक्षात आलं की आपण हीट एनर्जी किती सप्लाय केली 400 किलो कॅलरी, तेवढीच एनर्जी वॉटरने ॲब्सॉर्ब केली. म्हणून आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, पहा देअरफॉर द हीट एनर्जी नेसेसरी to raise the temperature of water is equal to 400 किलो कॅलरी. पहा हीट एनर्जी नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर. त्या वॉटरचं टेम्परेचर वाढवण्यासाठी किती हीट एनर्जी आवश्यक आहे 400 किलो कॅलरी. इतकी एनर्जी त्या ठिकाणी आवश्यक आहे, तेवढी आपल्याला सप्लाय करावी लागेल. हे आपल्याला लक्षात येईल. यानंतर आपण दुसरे एक्झाम्पल पाहूया. अ कॉपर स्पेअर ऑफ 100 gram mass is heated to raise its temperature to 100 degree Celsius and is released in water of mass 195 gram and temperature 20 degree Celsius in a copper calorimeter. काय म्हटलेलं आहे पहा की एक 100 ग्रॅम मास असलेला कॉपरचा स्पेअर म्हणजे 100 ग्रॅम वस्तुमान असलेला एक कॉपरचा गोळा तो हीट केला आणि त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढवलं आणि त्यानंतर या तांब्याच्या गोळ्याला म्हणजे कॉपरच्या गोळ्याला आपण पाण्यामध्ये काय केलं, रिलीज केलं म्हणजे पाण्यामध्ये सोडलं. ज्या पाण्याचं मास किती आहे 195 ग्रॅम 195 ग्रॅम आणि त्या पाण्याचं टेम्परेचर किती आहे जेव्हा आपण गोळा सोडत होतो तेव्हा 20 डिग्री सेल्सिअस. आणि हे पाणी कशात आहे इन अ कॉपर कॅलरीमीटर. कॅलरीमीटरमध्ये आहे, जे कॅलरीमीटर कशाचं बनलेलं आहे कॉपरचंच. इफ द मास ऑफ कॅलरीमीटर इज 50 ग्रॅम, जर त्या कॅलरीमीटरचं वस्तुमान 50 ग्रॅम असेल, व्हॉट विल बी द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर. तर अशा वेळी त्या पाण्याचं जास्तीत जास्त तापमान काय होईल, टेम्परेचर काय होईल, तो गोळा तो तांब्याचा 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेला गोळा जर आपण पाण्यात सोडला तर. या ठिकाणी कॉपरची स्पेसिफिक हीट दिलेली आहे 0.1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. सर्वात प्रथम या ठिकाणी आपण ज्या क्वांटिटी दिलेल्या आहेत त्या गिव्हन मध्ये घेऊया. पहा कॉपर स्पेअर कॉपर स्पेअरचं मास आपल्याला दिलेलं आहे, त्याच्यासाठी आपण M1 घेऊ. कॉपर स्पेअरसाठी जे मास आहे त्याच्यासाठी आपण सिम्बॉल वापरू M1. किती दिलेला आहे 100 ग्रॅम. It is heated to raise its temperature to 100 degree Celsius and is released in water of mass 195 gram.
या ठिकाणी कॉपरची स्पेसिफिक हीट दिलेली आहे, ती आपण या ठिकाणी लिहू C1 किती दिलेली आहे 0.1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. त्यानंतर या स्पेअरला जेव्हा आपण त्या कॅलरी मीटरमध्ये टाकतो तेव्हा त्याच्या टेम्परेचरमध्ये चेंज होतो. चेंज किती होतो हे प्रथम लक्षात घ्या की जो कॉपर स्पेअर आपण त्या कॅलरी मीटरमध्ये टाकणार त्याचं टेम्परेचर कमी होणार, पण याच वेळी वॉटर जे कॅलरी मीटरमध्ये जे वॉटर आहे आणि कॅलरी मीटर जी कॉपरची बनलेली आहे या दोघांचे म्हणजे वॉटरचं आणि कॅलरी मीटरचं टेम्परेचर वाढणार आणि शेवटी कॉपर स्पेअर, वॉटर आणि कॅलरी मीटर या सर्वांचं टेम्परेचर या सगळ्या मिक्सचरचं टेम्परेचर कसं होणार सेम होणार. सपोज the final temperature of copper sphere, water and calorimeter is equal to T. आपण काय गृहीत धरलं, आपल्याला माहित नाही यात कॉपर स्पेअर जे गरम हॉट कॉपर स्पेअर आपण कॅलरी मीटरमध्ये टाकल्यानंतर वॉटर आणि त्या कॅलरी मीटरचं टेम्परेचर वाढणार आहे आणि या कॉपर स्पेअरचं टेम्परेचर कमी होणार आहे आणि सर्वांचं शेवटी सारखंच टेम्परेचर होणार आहे. कारण हा कॉपर स्पेअर आपली हीट कोणाला देतो त्या वॉटर आणि कॅलरी मीटरला देतो आणि शेवटी या तिघांचंही टेम्परेचर सेम होणार आहे. ते किती गृहीत धरलं आपण फायनल टेम्परेचर T गृहीत धरलं. मग आता इथे लक्षात घ्या कॉपर स्पेअरच्या बाबतीत कॉपर स्पेअरचं मास आपण M1 घेतलं 100 ग्रॅम. कॉपर स्पेअर कॉपरचा बनलेला आहे, कॉपर स्पेअरची हीट आपल्याला दिलेली आहे स्पेसिफिक हीट ती आपण इथे लिहिली 0.1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. यानंतर या कॉपर स्पेअरच्या टेम्परेचरमध्ये फरक किती चेंज किती होणार, सुरुवातीला 100 डिग्री सेल्सिअस आहे कारण हा हॉट आहे, याला आपण कशात टाकणार कॅलरी मीटरमध्ये, मग याचं टेम्परेचर शेवटी कमी होणार, फायनल टेम्परेचर किती होणार T. मग चेंज किती होणार टेम्परेचरमध्ये या कॉपर स्पेअरच्या 100 डिग्री सेल्सिअस मधून हे T मायनस करावं लागेल, जास्तीच्या टेम्परेचर मधून हे कमीचं टेम्परेचर जर मायनस केलं तर आपल्याला चेंज इन टेम्परेचर निघतो. हा डेल्टा T1 म्हणजे कॉपर स्पेअरच्या चेंज इन टेम्परेचरसाठी आपण घेतलेला आहे. ठीक आहे, तर या पद्धतीने आपण काय करू शकतो की कॉपर स्पेअरसाठी मास, त्याची स्पेसिफिक हीट आणि त्याच्या टेम्परेचरमधला चेंज या पद्धतीने इथे गिवनमध्ये मांडून घेऊ शकतो. हे झालं कोणाच्या बाबतीत कॉपर स्पेअर. आता त्यानंतर आपण वॉटरच्या बाबतीत याच क्वांटिटी लक्षात घेऊ. वॉटरचं मास किती दिलंय पहा या ठिकाणी 195 ग्रॅम. वॉटरसाठी आपण M2 हे मास गृहीत धरू. M2 किती दिलेलं आहे 195 ग्रॅम. वॉटरची स्पेसिफिक हीट C2 गृहीत धरू. वॉटरची स्पेसिफिक हीट जरी दिलेली नसेल तरी ती मनाने आपण घेऊ शकतो किती 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आणि वॉटरच्या टेम्परेचरमध्ये पडणारा फरक डेल्टा T2. आता मला सांगा वॉटरचं टेम्परेचर सुरुवातीला कमी आहे, किती आहे त्यांनी दिलेलं आहे 20 डिग्री सेल्सिअस बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये
तो कॉपरचा स्पेअर पडल्यानंतर वॉटरचं टेम्परेचर वाढणार आणि फायनल टेम्परेचर काय होणार टी, हे 20 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. मग या टी मधून 20 डिग्री सेल्सिअस मायनस केला तर चेंज इन टेम्परेचर निघतो, म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस मायनस टी. याने आपण चेंज इन टेम्परेचर ऑफ द वॉटर काढू शकतो. हे झालं वॉटरच्या बाबतीमध्ये. आता या ठिकाणी आपण कॅलरीमीटर च्या बाबतीत ज्या क्वांटिटी घेणार आहोत, कॅलरीमीटरचं मास M3 गृहीत धरू. किती दिलेलं आहे पहा, 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. आता कॅलरीमीटरची स्पेसिफिक हीट C3 गृहीत धरू. किती असेल, कॅलरीमीटर कॉपरचा बनलेला आहे, कॉपरनं बनलेला आहे, कॉपरची स्पेसिफिक हीट आपल्याला दिलेली आहे. किती आहे, 0.1 ग्रॅम कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. आता कॅलरीमीटर याच्या टेम्परेचरमध्ये काय चेंज होणार, तो आपण डेल्टा T3 लिहिणार. किती होणार, कॅलरीमीटरचं सुरुवातीचं टेम्परेचर किती असेल, जे वॉटरचं असेल तेच असेल, कारण वॉटर कॅलरीमीटरमध्ये ठेवलेलं आहे. वॉटरचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे सुरुवातीला, म्हणजे कॅलरीमीटरचं सुद्धा 20च असेल. त्याचंही टेम्परेचर वाढून किती होणार, फायनल टेम्परेचर T. म्हणजे या T मधून जर आपण हे 20 डिग्री सेल्सिअस जे काही आहे ते जर मायनस केले तर या ठिकाणी आपल्याला त्या कॅलरीमीटरच्या टेम्परेचरमध्ये जो काही फरक पडला तो या ठिकाणी काढता येणार. इथे आपण लिहिताना उलट लिहिल्या गेलेलं आहे T-20 डिग्री. वॉटरचंही सुरुवातीचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे, नंतर फायनल टेम्परेचर जास्त होणार आहे. मग फायनलमधून सुरुवातीचं कमी टेम्परेचर मायनस केलं की चेंज इन टेम्परेचर निघणार. ठीक आहे. आता या ठिकाणी पहा की कॉपर स्पेअर जेवढी हीट रिलीज करणार ती हीट कोण घेणार, वॉटर आणि कॅलरीमीटर. ठीक आहे. मग या ठिकाणी लक्षात घ्या, हीट लॉस्ट बाय कॉपर स्पेअर याला आपण Q गृहीत धरू. किती असेल हो, इज इक्वल टू त्या कॉपर स्पेअरचं मास इंटू त्याची स्पेसिफिक हीट इंटू त्याच्या टेम्परेचर मधील चेंज, M1 इंटू C1 इंटू T1 इतकी असेल. बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला कॉपर स्पेअरने लॉस्ट केलेली हीट या फॉर्म्युल्याने काढता येते. त्याचप्रमाणे आता वॉटर काय करतो, हीट गेन करतो, म्हणून हीट गेनड बाय वॉटर याला आपण सिम्बॉल घेऊ Q2. हे कोण्या फॉर्म्युल्याने काढणार, M2 इंटू C2 इंटू डेल्टा T2. वॉटरचं मास, वॉटरची स्पेसिफिक हीट आणि वॉटरच्या टेम्परेचर मधील चेंज यांच्या गुणाकाराने, यांच्या मल्टिप्लिकेशनने आपण त्या वॉटरने किती हीट गेन केली ते काढू शकतो. त्याच पद्धतीने हीट गेनड बाय कॅलरीमीटर, याच्यासाठी आपण सिम्बॉल घेणार Q3. किती गेन करेल कॅलरीमीटर हीट, कॅलरीमीटरचं मास इंटू कॅलरीमीटरची स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन द टेम्परेचर ऑफ कॅलरीमीटर मीन्स डेल्टा T3.
आता आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे की कॉपर स्पेअरने जेवढी काही हीट लॉस्ट केलेली आहे ती हीट वॉटरने आणि त्या कॅलरीमीटरने गेन केलेली आहे. मग वॉटरने गेन केलेली हीट आणि कॅलरीमीटरने गेन केलेली हीट या दोघांची जर आपण बेरीज केली म्हणजे या दोघांचं जर आपण ॲडिशन केलं तर ती कोणा एवढी भरते? त्या कॉपर स्पेअरने जेवढी हीट लॉस्ट केली त्याच्या इतकी भरते. मग या ठिकाणी आपण त्यांच्या व्हॅल्यू ठेवू. क्यूच्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू Q2च्या ठिकाणी हे Q म्हणण्यापेक्षा याला आपण Q1 म्हणूया इथे, कारण हे सर्व आपण कॉपरसाठी M1 C1 डेल्टा T1 असं घेतलेलं आहे. मग Q1 इज इक्वल टू Q2 प्लस Q3 हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण त्याच्या व्हॅल्यू ठेवू. पहा Q1 इज इक्वल टू Q2 प्लस Q3. Q1 ची व्हॅल्यू M1 इंटू C1 इंटू डेल्टा T1 इज इक्वल टू Q2 ची या व्हॅल्यू M2 इंटू C2 इंटू डेल्टा T2 हे प्लस Q3 ची M3 इंटू C3 इंटू डेल्टा T3 व्हॅल्यू आपण ठेवू. आता या ठिकाणी पहा, आता M1 ची व्हॅल्यू किती दिलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो. M1 ची व्हॅल्यू 100 ग्रॅम. M1 ची व्हॅल्यू 100 इंटू कॉपरची स्पेसिफिक हीट किती दिलेली आहे 0.1 इंटू टेम्परेचरमध्ये जो फरक पडलेला आहे 100 मायनस T. हे पहा या किमती आपण ठेवून घेतल्या. M1 C1 आणि डेल्टा T1 याच्या किमती ठेवल्या. आता वॉटरच्या ठिकाणी M2 C2 आणि डेल्टा T2 यांच्या आपण या किमती ठेवून घेऊ. बरोबर आहे. या ठिकाणी M2 किती आहे? M2 आहे 195 इंटू C2 आहे वॉटरची स्पेसिफिक हीट 1 आहे आणि चेंज इन द टेम्परेचर ऑफ वॉटर इज T-20. हे प्लसला प्लस. आता कॅलरीमीटरचं मास 50 इंटू कॅलरीमीटरची स्पेसिफिक हीट 0.1 इंटू कॅलरीमीटरच्या टेम्परेचरमध्ये पडणारा फरक म्हणजे T-20. आता या ठिकाणी हे आपण सॉल्व करू. 100 गुणिले म्हणजे 100 इंटू 0.1 यांचा गुणाकार येतो 10 इंटू लिहिलं काय न लिहिलं काय इन ब्रॅकेट 100 मायनस T इज इक्वल टू लिहिलं काय ना हे 10 या सोबत मल्टिप्लिकेशन मध्येच आहेत हे लक्षात घ्या. इज इक्वल टू या दोघांचा गुणाकार 195 इन ब्रॅकेट T-20 प्लस या दोघांचा गुणाकार 5 इंटू किंवा इन ब्रॅकेट T-20. आता या ठिकाणी लक्षात घ्या 10 इन ब्रॅकेट 100 मायनस T या दोघांमध्ये कॉमन काय आहे? या दोघांमध्ये इथे पहा या दोघांमध्ये कॉमन आहे ते एका ब्रॅकेटमध्ये घेऊ T-20 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील 195 प्लस 5 म्हणजेच
10 इन ब्रॅकेट 100 मायनस टी इज इक्वल टू, या दोघांची बेरीज किती होते, 195 प्लस 5 200, 200 इन ब्रॅकेट टी मायनस 20. आता या ठिकाणी आपण हे सॉल्व करून घेऊ. या 10 ने या ब्रॅकेटला गुणून घेऊ. 10 ने 100 ला गुणलं 1000, हे प्लस हे मायनस, मायनस 10 ने या टी ला गुणा 10t इज इक्वल टू, या 200 ने आता या ब्रॅकेटमध्ये गुणून घेऊ. 200 ने टी ला गुणलं 200t, हे प्लस हे मायनस, हे मायनस, या 200 ने या 20 ला गुणा 4000. मग इथे पहा, हे 100, हे मायनस 400 या बाजूला येऊन प्लस, हे मायनस 4000 या बाजूला आल्यामुळे राईट हँड साईडचे लेफ्ट साईडला घेतल्यामुळे प्लस 4000 इज इक्वल टू, हे 200t, हे मायनस 10t, हे राईट साईडला गेल्यावर प्लस 10t. म्हणजे काय झालं या ठिकाणी पहा, 5000 इज इक्वल टू 210t, या दोघांची बेरीज. मग हे या ठिकाणी आपण उलट लिहून घेऊ, म्हणजे बाजूंची आलटापालट करू. 210t इज इक्वल टू 5000. मग t इज इक्वल टू 5000 अपॉन काय येईल, 210. या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं की 5000ला आता या 210 ने भागावं लागेल. जेव्हा आपण हा भाग देतो तेव्हा हा भागाकार काय येतो पहा, 0 0 गेट कॅन्सल्ड, 500 अपॉन 21. 21 ने भाग द्या, 21 एक 21, 21 दोन्ही 42, म्हणजे 2 ने भाग जातो या 50ला. 21 दोन्ही 42, 50 मधून 42 गेले, 8 उरले, 80 झाले. 21 त्रिक 63, 3 ने भाग जातो. आता 80 मधून 63 गेले, 17 उरले, पॉइंट दिला, 170 झाले. 170 झाले, 21 आठे 100, या ठिकाणी लक्षात घ्या 170 झाले. तर या 170ला 21 ने भाग दिला तर पहा, 21 आठे 168, म्हणजे 8 ने भाग जातो, 2 उरतात, 20 झाले. राहू द्या, पॉइंट नंतर 1 आपण घेतलेला आहे. इथं डिजिट किती आलेला आहे या ठिकाणी, जे काही या ठिकाणी हे फायनल टेम्परेचर निघालेलं आहे ते निघालेलं आहे 23.8 डिग्री सेल्सिअस. मग आपण काय लिहिणार शेवटी सोल्युशनमध्ये, द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर will be 23.8 डिग्री सेल्सिअस. त्यांनी विचारलं होतं ना की शेवटी त्या मिश्रणातील वॉटरचं टेम्परेचर काय होईल.
त्या कॅलरीमीटरमधील वॉटरचं टेम्परेचर किती होईल मग 23.8 डिग्री सेल्सिअस होईल. हे आपल्याला इथं लक्षात येतं.